शेतकरी मित्रांनो, जो काही शेतकऱ्यांचा पीक विमा आहे तो कधी मिळणार आहे? कारण की शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षीचा पीक विमा आता पुढची पेरणी सुरू होत आहे गेल्या वर्षीच्या पिकावर, तरी पण अद्याप काही शेतकऱ्यांचा पीक विमा त्यांना मिळाला नाही. अद्याप का मिळाला नाही, कधी मिळू शकतो, याचं पण आपण उत्तर देणार. पण त्याआधी शेतकरी कानबाळून चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. कारण की शेतकरी मित्रांनो, महत्त्वपूर्ण व्हिडिओ नेहमीच पाहायला मिळतात. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, राज्यातील जे काही नुकसान झालं त्या नुकसानाला आधारात धरते जे काही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता, त्यामध्ये महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांना मंजूर करण्यात आलं होतं. सुरुवातीला 8 जिल्ह्यांनाच मंजूर करण्यात आलं होतं. त्यामध्ये परभणी असो, नांदेड असो, हिंगोली असो, छत्रपती संभाजीनगर असो, अहिल्यानगर असो, त्यानंतर वर्धा असो, पालघर असो, त्यानंतर पाथरी असो, लातूर असो, अशा प्रकारे काही जिल्ह्यांनाच मंजूर करण्यात आलं होतं. त्यानंतर परतीच्या पावसामुळे इतर शेतकऱ्यांना पण जास्त नुकसान झालं. त्यानंतर इतर जिल्ह्यांना पण त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. म्हणजे की कोल्हापूर असो, नंदुरबार असो, गडचिरोली असो, गोंदिया असो, यवतमाळ असो, अकोला असो, अमरावती असो, त्यानंतर वाशिम असो, अशा प्रकारे इतर जिल्हे बी यामध्ये समाविष्ट झाली. मग शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना आधीमध्ये सांगायला आले की क्लेम कॅल्क्युलेशन झाल्यानंतर पीक विमा देण्यात येईल. तोपर्यंत पीक विमा देण्यात येणार नाही. काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, काही दिवाळीच्या आसपास पीक विमा मिळाल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या थांबून धरण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, डबल थांबून धरण्यात आला. पण शेतकऱ्यांना पुरेसा जे काही संपूर्ण शेतकरी होते त्यांना पीक विमा अद्याप मिळालाच नाही. जे काय 1800 कोटी पीक विमा वाटप व्हायचा राहिलेला आहे, तर तसा आहे. सरकार याच्यावर कोणताच निर्णय घेत नाही. कारण की शेतकरी मित्रांनो, शासनाचं जे काही लक्ष आहे ते आता सरकारचं हे पीक विम्याकडं नाही आणि कोणत्याच योजनेकडं नाही. त्याचं फक्त लक्ष आहे जे काही शेतकरी योजना आहेत त्यांना कसं काय होईना फेटाळून लावायचं. कारण की शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचं जे काही रक्कम आहे ती रक्कम अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावर पोहोचायला पाहिजे होती. पण सरकार ते पैसे पोहोचण्याच्या ऐवजी यावर्षी पेरणी कधी करायची आहे, कधी करायची नाही हे सांगत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्याच काय पीक विमा वितरण होण्याचं सांगण्यात नाही आलेलं. आणि जो काही 2026ची पेरणी जी खरीप पेरणी आहे, त्या पेरणीचा पीक विमा पण मेन काय वाटणार नाही. कारण की इथून पुढच्या पीक विमा योजनेमध्ये ट्रिगर बदलण्यात आलेत. म्हणजे की इथून मागच्या पीक विम्यामध्ये 4 ट्रिगर होते. का पेरणीनंतर नुकसान झाल्यानंतर, त्यानंतर कापणी प्रयोगात नुकसान झाल्यानंतर, त्यानंतर जे काही शेतकऱ्याचे फुलात पीक असते तेव्हा नुकसान झाल्यानंतर, आणि त्याचबरोबर जे काही कापता म्हणजे की अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना हे असे 4 ट्रिगर लावण्यात आली होती. पण शेतकरी मित्रांनो, हे ट्रिगर पण हटवण्यात आलेत आणि शेतकऱ्यांना 2026चा पीक विमा भेटेल हे काय सांगता येत नाही. 2025चा पीक विमा अद्याप बाकी आहे. तर हे 1800 कोटी पीक विमा ज्या शेतकऱ्यांचा राहिला आहे त्यांना काही पुढच्या काळामध्ये भेटणार का नाही हे तर सांगता येणार नाही. कारण की सरकार सध्या कोणत्याच योजनेचं नाव काढत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विमाच काय लक्षात घेत नाही. पण शेतकरी मित्रांनो, याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी जे काही पेरणी आहे त्याची काळजी घ्यायची आहे. कारण की यावर्षी पाऊस कमी सांगण्यात आला आहे असं सरकार सांगित आहे. आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी काय करायचं हे कमेंटमध्ये सांगा. कारण की तुम्हाला वाटते का नाही पीक विमा मेन, कारण की सरकार कोणताही जार किंवा हे अपडेट टाकत नाही की या तारखेला पीक विमा मेन, दुसरा टप्पा कधी मेन असं सांगितलंच नाही. त्यामुळे पीक विम्याचं मुख्य निदान लागलेलं नाही. भेटूया नाही, तोपर्यंत धन्यवाद.